विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण पाहत आहोत ह्या लेक्चरचा पुढचा पार्ट. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपलं चालू होतं. आता आपण त्याचं काय इंट्रोडक्शन घेतलं पाठीमागच्या लेक्चरमध्ये. आता या लेक्चरमध्ये पाहायचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. ठीक आहे. आता फ्लावरिंग प्लांट्स म्हणलं की फ्लावरचा विषय आलाच. ठीक आहे. मग हे तुमच्यासमोर मी एक चांगलंसं फ्लावर काढण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे मी काय तेवढा आर्टिस्ट नाही आहे, पण तरी प्रयत्न केलाय की फ्लावर काढलाय बाबा. ठीक आहे. फ्लावरचे बघा पार्ट्स काय आहेत. एक आहे करोला, त्यालाच आपण पेटल्स असं म्हणतो. दुसरा आहे स्टिग्मा, त्या स्टिग्माला स्टाईल, आणि ही तिसरी ओरी, आणि या तिन्हीला मिळून म्हणतात गायनोशियम. ठीक आहे. गायनोशियम मध्ये पार्ट येतात स्टिग्मा, स्टाईल अँड ओरी, SSO. ठीक. आणखी आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम मध्ये काय काय, अँथरचा पार्ट आहे आणि हा फिलामेंटचा पार्ट आहे. अँथरला खाली फ्लावर सोबत जोडण्यासाठी फिलामेंट आहे, त्याला आपण फिलामेंट असं म्हणतो, आणि वरचा पार्ट आहे त्याला अँथर. ठीक आहे. आणि हे जे खालचं आहे प्रोटेक्टिव्ह जे कव्हर आहे फ्लावरला, जेव्हा ते कळीच्या रूपात असतं तेव्हा हे प्रोटेक्टिव्ह कव्हर देतं, त्याला आपण कॅलेक्स म्हणतो, आणि त्यालाच आपण सेपल्स सुद्धा म्हणतो. आणि ही जी आहे ती पेडिसेल म्हणजे देठ आपण त्याला मराठीमध्ये असं म्हणतो. ठीक आहे. बघा, हे आहेत पार्ट्स ऑफ फ्लावर. मग आपल्याला जाणून घ्यावं लागेल की हे पार्ट्स ऑफ फ्लावर आणि ह्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन नेमकं होतं कसं. मग आपल्याला पहिला पॉईंट, हा बेसिक पॉईंटच कळाला की आता सेल द युनिट ऑफ लाईफ आहे, तसंच सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये त्याचा स्ट्रक्चरल युनिट कोण आहे, फ्लावर आपल्याला म्हणता येईल का. बघा, फ्लावर काय, मग स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, म्हणजे स्ट्रक्चरल युनिट आहे जेणेकरून ते सेक्शुअल रिप्रोडक्शन घडवून आणतं, असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे. मग फ्लावर काय काय कन्सिस्ट करतं, बघा जसे इथं आपण पार्ट पाहिले तसंच ते फ्लावर 4 ओरल्स कन्सिस्ट करतं. ठीक आहे. कोणकोणते, एक कॅलेक्स आहे, दुसरा कोरोला आहे, तिसरा अँड्रोशियम, आणि चौथा गायनोशियम. आता ह्यांची अरेंजमेंट कशी आहे बघा, आउटसाइड टू इनसाइड, म्हणजेच कॅलेक्स सगळ्यात बाहेर, कोरोला त्याच्यामध्ये, अँड्रोशियम आणखी त्याच्यामध्ये, गायनोशियम आणखी त्याच्यामध्ये. म्हणजेच हे फ्लावर हे असं असं फुलत गेलं तर सगळ्यात आउटसाइडला कॅलेक्स, नंतर कोरोला, नंतर अँड्रोशियम, नंतर गायनोशियम, अशी त्याची अरेंजमेंट आहे आउटसाइड टू इनसाइड. ठीक आहे. मग अँड्रोशियम प्लस गायनोशियम हे कसे आहेत, इसेन्शियल ओरल्स आहेत. हे सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी लागणारे ओरल्स आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला इसेन्शियल म्हणलं. आणि करोला आणि कॅलेक्स आहेत ते आहेत ऍक्सेसरी ओरल्स. ते काय करतात, प्रोटेक्शनचं काम करतात. कोणाला, अँड्रोशियम आणि गायनोशियमला प्रोटेक्ट करण्याचं काम हे ऍक्सेसरी ओरल्स करत असतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, मेंबर्स ऑफ अँड्रोशियम आपण त्यांना स्टेमन्स असं म्हणतो. मेंबर्स ऑफ गायनोशियमला तशाच प्रकारे आपण कार्पल्स असं म्हणतो. मेंबर्स ऑफ कॅलेक्सला सेपल्स असं म्हणतो. ते असतात ग्रीन कलर्ड. बघा, मेंबर्स ऑफ कॅलेक्स ते नेहमीच ग्रीन कलर्ड असतात. ठीक आहे. कोणत्याही फुलाचं ते देठ आहे ते पाकळीच्या स्वरूपात जेव्हा असतं तेव्हा हे कॅलेक्स काय असतं, ग्रीन फॉर्म मध्येच असतं. ठीक आहे. मेंबर्स ऑफ करोला दॅट इज पेटल्स, व्हेरियस कलर. पेटल्स म्हणजेच काय, पाकळ्या, फुलांच्या पाकळ्या ह्या व्हेरियस कलरच्या असतात. म्हणून फुलांना व्हेरियस कलर भेटत असतात, ते रंगीबेरंगी दिसतात. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ह्या मेंबर्सना म्हणतो. एकाला आपण अँड्रोशियम म्हणतो. पहा, एकाला आपण अँड्रोशियम म्हणू शकतो, पण अँड्रोशियम भरपूर सारे असतील तर त्या सगळ्यांना मिळून आपण स्टेमन म्हणतो. मग एकाला गायनोशियम पण सगळे भरपूर असतील तर त्याला कार्पल्स. आता एकाला कॅलिक्स पण भरपूर असतील तर सेपल्स, आणि एकाला करोला पण भरपूर असतील तर पेटल्स असं आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे. मग पॉइंट्स टू रिमेंबर, बघा पॉइंट्स काय काय लक्षात ठेवायचे. बोथ ओरल्स दॅट इज अँड्रोशियम आणि गायनोशियम हे जर एकाच फ्लावर मध्ये प्रेझेंट असतील तर त्या फ्लावरला आपण बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणतो. आणि त्याचं एक्झाम्पल काय, हिबिस्कस, म्हणजे आपली जी जास्वंदाचं झाड आहे त्याच्यावर बोथ अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही प्रेझेंट असतात, आणि त्याच्यामुळे आपण त्याला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणतो. आता बघा, जर तसं नसेल, जर आयदर गायनोशियम और आयदर अँड्रोशियम जर प्रेझेंट असेल फ्लावरवर, म्हणजेच काय, अँड्रोशियम असेल तर मेल फ्लावर, गायनोशियम असेल तर फिमेल फ्लावर, जर हे असेल तर त्याला आपण युनिसेक्शुअल फ्लावर असं म्हणतो. किंवा त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलं काय, पपया, असं आपण त्याला म्हणतो. फक्त अँड्रोशियम असेल तर आपण त्याला मेल फ्लावर म्हणतो, आणि फक्त गायनोशियम असेल तर आपण त्याला फिमेल फ्लावर असं म्हणतो, आणि जर दोन्ही असतील तर आपण त्याला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणतो. ठीक आहे. द नेक्स्ट पॉइंट इज फॉर सपोर्ट फ्लावर हॅव स्टॉक कॉल्ड पेडिसेल. म्हणजे सपोर्ट साठी बघा, ह्या फ्लावरला काय आहे, स्टॉक आहे, त्यालाच आपण पेडिसेल असं म्हणलं. ठीक आहे. तेच सपोर्ट घेऊन ते प्लांटशी जुडलेलं असतं, असं म्हणायला काय हरकत आहे का, नाही. ठीक आहे. मग त्यालाच आपण पेडिसेल म्हणतो. मग ज्याला स्टॉक आहे त्याला आपण पेडिसिलेट म्हणू शकतो का फ्लावर, हा, ज्याला स्टॉक आहे त्याला आपण पेडिसिलेट म्हणणार, आणि ज्याला स्टॉक नाही त्याला आपण सेसाईल म्हणणार, किंवा विदाऊट स्टॉक म्हणणार. ठीक आहे. सेसाईलचा अर्थच म्हणजे विदाऊट स्टॉक. ठीक आहे. मेंबर्स ऑफ गायनोशियम त्यालाच आपण कार्पल्स म्हणतोय, आपण पाहिले. मग ते कार्पल्स काय, सेपरेट असतात किंवा युनायटेड असतात.
म्हणजे ते वेगवेगळे असू शकतात किंवा एकत्र युनायटेडही असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ठीक आहे, ते असूही शकतं. ओव्हरी ऍट बेसल एंड ऑफ ईच कार्पल. मग आता ह्या गायनोशियमच्या मेंबरमध्ये ही जी ओव्हरी आहे ती बेसल एंडला आहे. ठीक आहे, ऑफ ईच कार्पेल. म्हणजे ही जर पूर्ण कार्पेल झाली तर त्याच्या बेसल एंडला ओव्हरी आहे. त्याच्या मिडलला काय आहे मग स्टाईल. ती स्टाईल कोणाला जोडते? ओव्हरी आणि स्टिग्माला स्टाईल जोडते आणि स्टिग्मा आहे ऍट द टिप ऑफ दी स्टाईल. ठीक आहे, अशा प्रकारे हे गायनोशियमचं काय एक स्ट्रक्चरल स्थिती आपण म्हणू शकतो. ठीक आहे, मग ओव्हरी वन ऑर मेनी ओव्हिल्स असतात. बघा आता ही ओव्हरी दिली तर यामध्ये काय, यामध्ये मी 6 ओव्हिल्स दाखवलं. ठीक आहे, म्हणजे वन एक तर इथे एक ओव्हिल असणार किंवा इथे खूप सारे ओव्हिल्स असणार, अशा त्या ओव्हरीची कंडिशन आहे फ्लॉवरिंग प्लांट मध्ये. मग ते काय होणार, प्रत्येक ओव्हिलचा काय होणार, एम्ब्रिओ सॅक होणार बाय मियोसिस प्रोसेस. आणि त्या मियोसिस प्रोसेसने एम्ब्रिओ सॅक झाली तर काय होणार, एक तर हॅप्लॉइड एक सेल आणि 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय फॉर्मेशन त्या एम्ब्रिओ सॅक मध्ये होणार. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी झाल्या, हॅप्लॉइड एक्सेल आणि 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय. आता बघा ओव्हिल्स तर फॉर्म झाले. ओव्हिल्स कसं असतं त्याचं स्ट्रक्चर पाहिलं. आता पॉलिनेशन म्हणजे काय, पॉलिनेशन म्हणजे पोलन ग्रेन्स फ्रॉम अँडर ट्रान्सफर टू स्टिग्मा. आपण जसं ते पोलन ग्रेन्स आपण वरती पाहिलं होतं, त्या पोलन ग्रेन्स जेव्हा त्या स्टिग्मा वरती जातील, त्या स्टिकी पार्टला चिटकतील, तेव्हा पॉलिनेशन झाले असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, मग टाइप्स किती आहेत पॉलिनेशनचे? 2. एक आहे सेल्फ पॉलिनेशन, दुसरं आहे क्रॉस पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशन कोणाला म्हणायचं? मग पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स ओनली वन फ्लावर बघा ऑर 2 फ्लावर्स ऑन सेम प्लांट. म्हणजे एकाच प्लांटवरचा एकाच फ्लावर मध्ये जर तो फ्लावर बायसेक्शुअल असेल तर एकच फ्लावर, जर तो फ्लावर युनिसेक्शुअल असेल पण तो कसा असला पाहिजे, सेम फ्लावरवरचा म्हणजे सेम झाडावरचा एक मेल फ्लावर आणि एक फिमेल फ्लावर, या दोघांमध्ये पॉलिनेशन जेव्हा होतं त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. ठीक आहे, मग क्रॉस पॉलिनेशन केव्हा म्हणायचं? बघा 2 फ्लावर्स बॉर्न ऑन 2 प्लांट्स ऑफ सेम स्पेसीज. मग क्रॉस पॉलिनेशन केव्हा होतं? सेम स्पेसीसच्या फ्लावर्स मध्ये, पण ते फ्लावर्स दोन्ही वेगवेगळ्या प्लांटवर जन्माला आले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये पॉलिनेशन झालं पाहिजे, त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणणार. ठीक आहे, म्हणजे सेल्फ म्हणजे स्वतःच स्वतः आणि क्रॉस म्हणजे एकमेकासोबत असं म्हणलं तरी काही हरकत नाही. मग पॉलिनेशन म्हणजे काय? बघा पॉलिनेशन कसं, हेल्प ऑफ म्हणजे पॉलिनेशन होतं कसं, एकतर अबायोटिक एजंट्सनी आणि दुसरं बायोटिक एजंट्सनी. आता अबायोटिक एजंट्स म्हणल्यावर बायोटिक म्हणजे लिव्हिंग आपण थोडक्यात म्हणतो, आणि अबायोटिक जे नॉन लिव्हिंग आहेत पण त्यांच्याद्वारे हे पॉलिनेशन होतं. बघा कसं होतं, विंडद्वारे किंवा वॉटरद्वारे. बघा जेव्हा फुल पाण्यावर पडतं, त्याचे पोलन ग्रेन्स पडतात, तेव्हा ते दुसरीकडे दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या फ्लावरवर जाऊन जेव्हा जर्मिनेट होतात त्यांना आपण काय म्हणतो, अबायोटिक एजंट. आता विंडद्वारे कशी जर हवा उडाली तर पोलन ग्रेन कसे हलके हलके असतात, ते उडून दुसऱ्या फ्लावरवर जाऊन बसले. ठीक आहे, एकतर क्रॉस पॉलिनेशन होणार किंवा सेल्फ पॉलिनेशन होणार आणि त्याच्याच मदतीने आपल्याला हे पॉलिनेशन पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट आहे बायोटिक इन्सेक्ट्स म्हणजे बायोटिक एजंट्स. आता इन्सेक्ट्स अँड अदर अॅनिमल्स म्हणले, आता बघा म्हणजे सोप्यातलं सोपं मधमाशीचं तुम्हाला जर उदाहरण दिलं तर मधमाशी काय करते, फुलांचा रस पिते. ठीक आहे, म्हणजे मध गोळा करण्याचं ती काम करते, फुलांपासून मध वेगळा करते. पण जेव्हा ती मध वेगळा करत असते तेव्हा तिच्या पंखांना काय हो, पोलन ग्रेन चिटकले. मग आता ती एका फुलावर थोडीच तिचं भागणार आहे, मध गोळा थोडीच एका फुलातून होणार आहे. मग ती काय करते, एका फुलावर दुसऱ्या फुलावर जाऊन बसते आणि तिचे पंख जेव्हा तिथे ती पसरवते तेव्हा काय होतं, ते पोलन ग्रेन्स त्या फ्लावरच्या स्टिग्मावर पडतात आणि तिथे काय होतं, पॉलिनेशन होतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, बायोटिक एजंट्स विच आर हेल्पिंग इन द पॉलिनेशन. मग बघा पॉलिनेशन कसं होतं, पॉलिनेशन कसं होतं, स्टिग्मा स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. जेव्हा पॉलिनेशन होणार असतं तेव्हा ओव्हरीचा तो म्हणजे कायनोशियमचा स्टिग्मा कसा असतो, स्टिकी असतो. मग काय होतं, पोलन्स जर्मिनेट होतात तिथे त्या स्टिग्मावर जर किंवा तो स्टिकी स्टिग्मावर पडला गेला. ठीक आहे, जेव्हा पोलन ग्रेन त्या स्टिकी स्टिग्मावर गेला, तिथे पडला, तर त्याचं जर्मिनेशन होतं आणि काय होतं, ते लॉंग पोलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स फॉर्म. मग एक लॉंग पोलन ट्यूब फॉर्म होते आणि त्याच्यात 2 मेल गॅमेट्स फॉर्म होतात. ठीक आहे, मग पोलन ट्यूब कॅरेज मेल गॅमेट्स. ठीक आहे, मग ती पोलन ट्यूब जी फॉर्म झाली तिचं काम काय, ती कॅरी करण्याचं काम करते, कोणाला, मेल गॅमेट्सला. ठीक आहे, पोलन ट्यूब टू एम्ब्रियो सॅक वाया स्टाईल. आता ती पोलन ट्यूब काय करते, जाते त्या स्टाईलद्वारे ती एम्ब्रियो सॅक पर्यंत हे मेल गॅमेट्स पोहोचवण्याचं काम करते आणि तिथं पोहोचवली तर पोलन ट्यूब
त्या एम्ब्रिओ सॅक पाशी जाते आणि तिथे बस्ट होण्याचं काम करते. तिथे जर बस्ट झाली तर त्याच्यामधून 2 मेल गॅमेट्स रिलीज होतात. एक फर्स्ट मेल गॅमेट काय करतो, एक शेल सोबत जातो, झायगोट फॉर्म करतो, त्यालाच आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. पण जो सेकंड जो असतो मेल गॅमेट्स तो काय करतो, विथ पोलार न्यूक्लियर जातो, कोणाच्या एम्ब्रिओच्या ती ओव्हरीच्या पोलार न्यूक्लियर सोबत जातो आणि एंडोस्पर्म फॉर्म करण्याचं काम करतो. मग हे एंडोस्पर्म म्हणजे नेमकं काय हो, एंडोस्पर्म काय करतं मग, हा आहे फूड रिझर्व. जेव्हा ते एम्ब्रिओ सॅक डेव्हलप होत असतं त्याचा फूड रिझर्व म्हणून हे एम्ब्रिओ सॅक काम करत असतं आणि काय करतं, प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग पॅरेंट एम्ब्रिओ. ठीक आहे. मग पहिला जो गॅमेट आहे त्यानं काय केला, फर्टिलायझेशन केलं आणि एम्ब्रिओ सॅक, पण आता त्याला डेव्हलप होण्यासाठी काहीतरी फूड लागेल म्हणून दुसरा जो गॅमेट आहे त्यांनी फूडचं काय केलं, जुगाड लावला आणि आता इथं बघा तो एंडोस्पर्म होता आणि तो काय फूड रिझर्व म्हणून ऍक्ट करतो. आता अबाव प्रोसेस मध्ये बघा, फर्स्ट मेल गॅमेट एक सेल म्हणजे झायगोट म्हणजेच काय फर्टिलायझेशन झाले, एम्ब्रिओ सॅक फॉर्म केला आणि सेकंड मेल गॅमेट होता त्याने एंडोस्पर्म फॉर्म करण्याचं काम केलं. आता इथे 2 मेल गॅमेट हे कुठे गेले, फर्टिलायझेशन प्रोसेस मध्ये, त्यामुळे त्या प्रोसेसला आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो. ठीक आहे, जिथे कुठे 2 न्यूक्लिया पार्टिसिपेट झाले. ठीक आहे. मग बघा डबल फर्टिलायझेशन अँजिओस्पर्म्स कसं होत असतं बघा, मी जशी जशी प्रोसेस सांगितली तशी तशी तुम्ही प्रोसेस फॉलो केली का बघा. इथं आहे स्टिकी स्टिग्मा आणि त्याच्यावर येऊन पडलाय पोलन ग्रेन. ठीक आहे. मग पोलन ग्रेन काय करतो, आला आणि इथं काय करतो आता पोलन ग्रेन, मग एक ट्यूब फॉर्म करतो, पोलन ट्यूब, आणि ती पोलन ट्यूब स्टाईलच्या साह्याने कुठे गेली, ओव्हरीकडे, आणि त्यामध्ये होते काय, मेल गॅमेट्स. इथे मेल गॅमेट्स फॉर्म झाले. आता ती कुठे गेली, ओव्हरीकडे. आता ओव्हरीकडे गेल्यानंतर काय झालं, त्याची टिप गेली ओव्हरीकडे आणि ती बस्ट झाली. आता ह्याचं बघा मोठं विजन करून इथं दाखवलं तर ही पोलन ट्यूबची ट्यूब आली आणि इथं बस्ट झाली. बस्ट झाल्यानंतर काय झालं बघा, हे मेल गॅमेट्स, एक गेला एक सेल सोबत आणि हा होता पोलार न्यूक्लियर, एक गेला पोलार न्यूक्लियर सोबत, एक गेला एक सेल सोबत, एक सेल सोबत गेला, तिथं झायगोट फॉर्मेशन झालं, तिथं फर्टिलायझेशन झालं, तिथं एम्ब्रिओ सॅक फॉर्मेशन होणार आहे. आणि हा जो दुसरा जो मेल गॅमेट होता तो गेला पोलर न्यूक्लियस सोबत आणि तिथं काय फॉर्मेशन होणार, एंडोस्पर्म, जो की फूड रिझर्व म्हणून काम करणार आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. मग याच्यामध्ये बघा हे सिनर्जिस्ट आहेत, हे अँटीपोड्स आहेत. अँटीपोड्स डाऊन साईडला असतात जे की सपोर्टचं काम देत असतात कोणाला, ह्या झायगोटला, ह्या एम्ब्रिओला तिथं चिकटण्यासाठी. ठीक आहे. मग तिथेच फर्टिलायझेशन होत असतं. ठीक, अशा प्रकारे हे होतं काय, फर्टिलायझेशन. म्हणजे पॉलिनेशन मध्ये आपण पाहिले की फर्टिलायझेशन झालं, जायगोट फॉर्मेशन झालं, एम्ब्रिओ सॅक फॉर्मेशन झालं, अशा वेगवेगळ्या गोष्टी झाल्या, एंडोस्पर्म ही फॉर्म झाला. मग तिथून पुढे काय होणार, तिथून पुढे होणार जेव्हा एकदा फ्रूट आपण खाल्ला, आता फ्रूट फॉर्मेशन झालं, आता त्या फ्रूटला पडून काय होणार, सीड जर्मिनेशन, म्हणजे त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होणार आणि तेव्हा त्या प्रोसेसला आपण एक सक्सेसफुल सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रोसेस म्हणणार. ठीक आहे, अशा प्रकारे आपण म्हणता येईल. ठीक आहे. मग ते म्हणण्यासाठी त्या अगोदर एक प्रोसेस येते काय, सीड जर्मिनेशन. मग सीड जर्मिनेशन मध्ये काय होतं, आफ्टर फर्टिलायझेशन. आता इथं जेव्हा पॉलिनेशन झालं तिथं फर्टिलायझेशन पर्यंत शेवटची स्टेप आली होती. मग आफ्टर फर्टिलायझेशन काय होणार, ओव्हिलचं कन्व्हर्जन होणार सीड मध्ये, आणि जी ओव्हरी होती त्या ज्या ओव्हरीमध्ये जे ओव्हिल्स होते त्याचं काय झालं, सीड झालं बाबा, तिथे एंडोस्पर्म ही फॉर्म झाला. ठीक आहे, रिझर्व म्हणून. आणि जी ओव्हरी होती त्याचं काय होणार, कन्व्हर्जन फ्रूट मध्ये, ते काय करणार सगळे, मग त्या एकदा का फर्टिलायझेशन झालं की सगळीकडला काय करणार, न्यूट्रिशन घेणार आणि स्वतःला फ्रूट मध्ये फॉर्म करण्याचं काम करणार. मग हे जेव्हा केव्हा आपण ते फ्रूट तोडतो आणि आपण खातो, आता फ्रूट काय खाल्लं, मग काय फ्रूट ब्रेक केलं. ठीक आहे, म्हणजे खाल्लं म्हणजेच आपण ब्रेक केलं काय, मग त्याच्यामधून काय होणार, मग ते सीड फॉल होणार कुठं, ग्राउंड वरती. आणि ग्राउंड वरती फॉल झालं की एकदा का फेवरेबल कंडिशन आली की मातीच्या खाली ते जर्मिनेट होण्याचं काम करणार, म्हणजे त्याच्यापासून जर्मिनेशन म्हणजे एक नवीन प्लांट तयार होण्याचं काम इथं होतं. आणि ते एकदा का नवीन प्लांट तयार झालं तर काय होणार, झायगोट डेव्हलप होतो काय, एका फूड रिझर्वला यूज करून. आता फूड रिझर्व कोणता होता, एंडोस्पर्म. तर त्या एंडोस्पर्म ह्या फूड रिझर्वला झायगोट काय करणार, यूज करणार आणि त्याचं डेव्हलपमेंट करून घेणार. मग एकदा का झायगोट डेव्हलपमेंट झाली तर त्यापासून काय होणार, न्यू प्लांट फॉर्मेशन. आणि ते न्यू प्लांट फॉर्मेशन झालं की त्यालाच आपण काय म्हणणार, सीड जर्मिनेशन. म्हणजेच काय, एक एक्झिस्टिंग प्लांट होतं, त्याला फ्लावर मध्ये आपण टाकलं, मग त्याचं फर्टिलायझेशन झालं, मग ह्या फ्रूट आपण खाल्ले, त्या फ्रूटचं बाहेर पडलं काय, पडलं सीड, सीड गेलं जमिनीखाली आणि जमिनीखाली त्यानं काय फॉर्म केला, झायगोट. आणि झायगोट मधून एक नवीन प्लांट तयार झाला, म्हणजे एक्झिस्टिंग प्लांट पासून आणखी एक नवीन प्लांट तयार झाला. कोणत्या प्रोसेसने, सेक्शुअल रिप्रोडक्शननी. आणि हेच होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग
प्लांट्स. ठीक आहे, तशा प्रकारे हे एक छोटासा कन्सेप्ट होता. आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात की सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स. ठीक आहे, मग हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोट्स घेत चला आणि अभ्यास करत राहा. चला.